मान्यवरांनी एकेकाळी सरकारमध्ये होतो त्याच्यामध्ये अनेक मान्यवर होते, परंतु बोलत असताना कश्ती डुबी लेकिन पाणी कम था असंही काहींनी सांगितलं। आता तिकडचं पाणी कमीच व्हायला लागलेलं, त्याला मी काय करू? त्याचा विचार तुम्हीच लोकांनी केला पाहिजे। एकेकाळी माझ्या सोबत असणाऱ्या सन्माननीय सदस्य भास्करराव, सन्माननीय सदस्य जयंतराव, सन्माननीय सदस्य नानाभाऊ पटोले साहेब, सन्माननीय सदस्य विजय वडेट्टीवार साहेब, त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना मला सांगायचंय, एकेकाळी तुम्ही माझ्याबरोबर होता, सर्व मान्यवर माझ्या अर्थसंकल्पातल्या त्रुटी काढत आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, ठीक आहे, तो त्रुटी काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे, कमजोरियां मत खोज, मुझमें मेरे दोस्त, कमजोरियां मत खोज मुझमें मेरे दोस्त, एक तू भी शामिल है मेरी कमजोरियों में, ये भी याद रखना। जयंतराव, आपण भाषणामध्ये बरंच काही सांगितलं, संत तुकारामाचे अभंग घेतले नाहीत, एकनाथरावांना, तुमच्या सगळं तुमच्यासाठी आहे। त्याच्यामध्ये आम्ही संत तुकाराम महाराजांना विसरलो नाही, एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी विसरलो नाही, एकनाथराव शिंदेंना पण आम्ही विसरलेलो नाहीये। हे सगळेजण तुम्हाला मी सांगतो, कालच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा पुरस्कार आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मिळालेला आहे। असे आमचे एकनाथराव शिंदे, आणि खरं तर त्या संस्थांनी दिला पुरस्कार, कोण देतो तेही विसरला का इतक्या कमी दिवसात? देव संस्थांनी। त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय, परंतु अहिल्यादेवींचं सांगितलं, सभागृहातच सांगितलं, स्वतः राम शिंदे साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतायत, राम शिंदे सांगतील तशा प्रकारे सगळं काम चालतं। सभापती महोदय म्हणजे ते सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये मी जयंतराव तुम्हाला आवडतात म्हणून संत तुकारामांचा तुम्ही सारखा उल्लेख केला, मी दोनच ओळी ऐकवतो, ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा, ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा, असं संत तुकारामांचे विचार आहेत। आमची सेवा करण्याची वृत्ती खरी आहे, त्यामुळं निर्भयाने आमची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे। वस्तुस्थिती स्वीकारून राज्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचा प्रयत्न आमचा मनापासूनचा आहे। जी आश्वासनं पूर्ण करता येतील, सांगितलं बापू, सांगितलं ना, अहो पुण्याकरता जो विमानतळ करायचा आहे, उद्याची 50-100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्या विमानतळाची जागा केंद्र सरकारच्या विभागांनी फायनल केलेली आहे। तिथं विमानतळ जेवढा जलद गतीने पूर्ण करता येईल तो करण्याचा महायुतीचे सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाचा मानस आहे। ओके, त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, एकंदरीतच योजना वगैरे बंद करणार वगैरे असं काही आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही। ज्या योजना चालू ठेवणं गरजेचं आहे ते त्या ठिकाणी आम्ही करणारच। भास्करराव, तुम्ही सुरुवातीला भाषणात वृक्षदादा आता रसिक झालेत असं माझं त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे, परंतु माझ्या डोळ्यावर झापडं नसून माझा व्यापक दृष्टिकोन आहे, हे आपण लक्षामध्ये ठेवा। त्याच्यामध्ये